नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता काय चर्चा करतं हे शिष्टमंडळ जरांगेंसोबत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण 29 ऑगस्ट पासून जरांगेंनी एका मोठ्या आंदोलनाची हाक दिलेली होती आणि हे आंदोलन कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न सरकारच्या शिष्टमंडळाकडून केला जातोय। सरकारचं शिष्टमंडळ आता सध्या जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे। अंतरवाली सराटीमध्ये ही भेट होती। आपण बघतोय शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत सुद्धा जरांगेंच्या भेटीसाठी तिथे पोहोचले। आपली गाडी काय करा तिकडे जाऊ दे सांगितली मागणी आपली माहिती जाणून घेत माझा सहकारी विजय चिडे आपल्यासोबत आहे। विजय, आपण बघतोय की 29 तारखेपासून मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचा इशारा दिलेला होता आणि त्यानंतर सरकार सुद्धा घाईवरती आलेलं होतं आणि सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी तिथे आलेलं आहे। जरांगेंना शांत करण्यात सरकार यश संपादित करू शकतं का आजच्या या बैठकीमधून, काय वाटतंय? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर अंतरवाली सराटीमध्ये आता मंत्रिमंडळाचे काही मंत्री जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। मराठा आरक्षण उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, त्याचबरोबर शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यामध्ये आज शिष्टमंडळामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी उपोषणाची घोषणा केली होती। निर्णायक आंदोलन करणार असल्याची त्यांनी भूमिका घेतली। त्यानंतर त्यांनी आंदोलन करण्यात येऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते। त्याच पार्श्वभूमीवरती आता उदय सामंत असतील किंवा शंभूराज देसाई असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे देखील जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यांना विनंती करणार आहेत की त्यांनी उपोषण करू नये। त्याचबरोबर अंतरवाली सराटीमध्ये ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी मांडल्या होत्या त्या मागण्यावरती देखील चर्चा करणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। आता या ठिकाणी जर बघितलं तर सध्या शंभूराज देसाई, त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे तिघे जण या ठिकाणी दाखल झालेले मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहे। काही दिवसापासून जर बघितलं तर प्रसाद लाड देखील यामध्ये मदत करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते। ते देखील यामध्ये दाखल झालेले आहेत। आता या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत। चर्चेमध्ये नेमके काय तोडगा निघतोय पाहणं महत्त्वाचं आहे। कारण गेल्या काही दिवसापासून जर बघितलं तर राज्यामध्ये 58 लाख कुणबीच्या नोंदी ज्या आहेत त्या सापडल्या होत्या। त्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावेळी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी धरली होती। त्याचबरोबर राज्यातील जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते ते देखील माघारी घेण्यात यावे। त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट हे गॅजेट तात्काळ लागू करून एसओपी देण्यात यावी आणि सरसकट मराठवाड्यातील कुणबी मराठा एकच आहे या पद्धतीची मागणी मंजूर करावी, अशा पद्धतीची देखील मागणी मनोज जरांगे यांनी केली असं पाहायला मिळते। अन्य काही मागण्या ज्या आहेत त्या देखील घेऊन मनोज जरांगे पाटील हे निर्णायक उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती। जर सरकारने या उपोषण तात्काळ म्हणजे या मागण्या जर तात्काळ पूर्ण केल्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेने देखील पूर्ण करू शकतो अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी दिलं होतं। पण या सगळ्यामध्ये विजय, सरकार मला असं वाटतं की म्हणजे जर तसं झालं नाही तर जरांगे आंदोलनावरती ठाम राहू शकतात का? कारण याच्या आधी सुद्धा प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता। याच्यावरून कितपत असं वाटतंय की जरांगे उपोषण करू शकतात किंवा नाही करू शकत, काय वाटतंय? नक्कीच सिद्ध जर बघितलं सकाळीच मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधलेला आहे। मी गेलो तरी चालेल, मी मागं हटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मी समाजासाठी मरल पण उपोषण सोडणार नसल्याची देखील त्यांनी भूमिका मांडली। जोपर्यंत मागण्या सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत मी उपोषण पण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली। त्यामुळे कुठेतरी आता हे शिष्टमंडळ जे आलेलं आहे ते नेमकी काय मनोज जरांगे सोबत त्यांच्या चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावरती काही अंमलबजावणी देखील झाली असल्याची त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जे कुणबीचे प्रमाणपत्र वाटप झाले होते त्याची व्हॅलिडिटी जी आहे त्या देखील रोखवण्यात आल्या होत्या, त्या देखील तात्काळ देण्यात याव्या अशा पद्धतीची देखील त्यांनी मागणी केली। त्याचबरोबर आता काही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये काही मराठा कुणबी मराठा म्हणून त्या ओबीसी निवडणूक लढवली, ते देखील अपात्र 4 सदस्य जे आहेत ते रद्द करण्यात आले होते, ते देखील तात्काळ देण्यात याव्या अशा वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मनोज जरांगे यांनी लावून धरलेल्या होत्या। त्यामुळे मी जोपर्यंत माझे संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नसल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे। ते उपोषणावरती ठाम असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। आज सकाळी जर बघितलं तर जे राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा प्रसाद लाड असतील, त्याचबरोबर शंभूराज देसाई असतील, उदय सामंत असतील यांच्यावरती देखील त्यांनी ताशेरे वाढले आपल्याला पाहायला मिळते सकाळच्याच बाईटमध्ये। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील नेमके आता हे चर्चा झाल्यानंतर त्यांचं उपोषण करणार की उपोषण थांबवणार, स्थगिती देणार हे पाहणं पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र ते उपोषणावरती असल्याचे ठाम असल्याची माहिती मिळते। मात्र आता सध्या जर बघितलं तर या चर्चेमधून नेमकी काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार। पण विजय, एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती जरांगेंच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यातल्या कितपत आता सरकारनं पूर्ण केलेल्या होत्या आणि या ज्या उर्वरित मागण्या आहेत त्या संदर्भात जरांगेंचं काय म्हणणं एकंदरीत?
नक्कीच सिद्ध जर बघितलं तर काही मराठा आंदोलकावरती गुन्हे दाखल झाले होते. त्यातील काही गुन्हे जे आहेत ते सरकारच्या वतीने माघारी देण्यात आले होते. त्याचबरोबर काही शैक्षणिक सवलती होत्या त्या देखील सरकारच्या वतीने लागू करण्यात आल्या होत्या. जे शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ मनोज जरांगे यांनी मागितली होती ती देखील देण्यात आलेली होती. त्याचबरोबर मोडी लिपी ज्या आहेत त्या देखील शोधण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचं सांगण्यात आलं होतं. काही ठिकाणी जे कुणबीचे प्रमाणपत्र वितरित झालेले आहेत ते देखील स्थगिती केली असल्याचा आरोप मनोज जरांगे केला होता. मात्र काही दिवसापूर्वी जर बघितलं तर जे आंदोलन झाल्यानंतरच्या कुणबीच्या नोंदी सुटल्या त्या मराठवाड्यामध्ये 3 लाखपेक्षा अधिक निघले. विजय, मी तुला थोडंसं थांबवतो. ओबीसी नेते मंगेश ससाणे जे आपल्या सोबत आहे. मंगेशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आपण बघत असाल की 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटलांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि ओबीसींनी सुद्धा हाक दिलेली आहे आंदोलनाची. आपण कसं बघताय जरांगेंच्या आंदोलनाकडे? कारण आता सध्या सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची समजूत काढायला अंतरवालीमध्ये आलंय. नाही, मी तेच म्हणलं ना की जरांगे सरकारचे जावई झालेले आहेत. आता जरांगे मदारी झालेत आणि सरकार ते माकडासारखं झालंय. जरांगे बोटावर त्याला नाचवतंय. 22 लाख सर्टिफिकेट दिलेली आहेत. त्यातले बरेचसे वैध झालेत. फक्त 4 सर्टिफिकेट पडताळणी समितीने रद्द केले तरी या जरांगेंचा हा सगळा आगडोंब आहे. मुळामध्ये मला तर आता एक वेगळाच विषय वाटायला लागला या संदर्भामध्ये. हे कुठेतरी मुख्यमंत्री बदलाचं चाललंय. मग त्याच वेळेस मग जरांगेला उठतोय आणि जरांगे कधी नव्हे ते त्यांना जो सपोर्ट करणारे एकनाथ शिंदे यांच्यावर, त्याच्यानंतर संजय शिरसाट यांना शिव्या देतोय. त्यामुळं नक्की काय एवढ्या छोट्या 4 प्रमाणपत्र रद्द केली म्हणून हे जर करत असेल याला 2 कारणं असू शकतात. एक, ह्या सगळ्या पडताळण्या ज्या प्रलंबित आहेत निकालासाठी राखीव आहेत हजारो स्थानिक स्वराज्य संस्थातल्या, तर त्या दबावातून द्यायला लावायच्या. कारण की आजच मी बघितलं पुण्यामधले, परवा दिवशी एक सातारा मधलं जे सगळं खोटं केलं होतं ती पडताळणी दिली. त्यामुळे पडताळणी समितीवर दबाव आणायचा म्हणजे तुम्ही स्क्रुटिनीच करायची नाही, म्हणेल त्यालाच द्यायचं. आणि दुसरं की जरांगेच्या माध्यमातनं कुणाचा तरी गेम करायचंय, कुणाला तरी खाली बसवायचंय, कुणाला तरी हे करायचंय. एकंदरीत हे सगळं चित्र दिसतंय. कारण की ज्या प्रकारे ओबीसींच्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत, ओबीसींच्या उपसमितीच्या अजून बैठका होत नाहीत. फक्त जरांगेचे एवढे चोचले पुरवायचं चालू आहे. ते भूतो न भविष्यती कुठलं सरकार. बर, काल पण फडणवीसांना त्यांनी शिव्या दिल्यात, काहीतरी याच्या आधी दिल्यात 4-5 दिवसापूर्वी. मग एवढ्या शिव्या देऊन गुन्हा दाखल नवनाथ वाघमारेंवर होतो, त्यांचं आम्ही समर्थन नाही केलं. तिथं तुम्हाला 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याचं कलम दिसतं. तिथं तुम्हाला सार्वजनिक शांततेचा भंग दिसतो. पण जरांगेंनी सगळ्यांना शिव्या दिल्या. मग आता असे ट्रेंड पडतंय का महाराष्ट्रामध्ये की सार्वजनिक जो समाजाचा नेता आहे त्यांनी शिव्या द्यायच्या घाण, मुख्यमंत्र्याला द्यायच्या, मंत्र्यांना द्यायच्या, सरकारला द्यायच्या. पण मंगेशजी, असं वाटतं का मग सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या आज भेटीला आलंय याचा अर्थ सरकार दबावाखाली येतंय? अहो 100% शिव्या खाऊन, शिव्या ऐकून दबावाखाली येते. आम्हाला पण असं वाटतंय. जरांगेचे सगळे व्हिडिओ आम्ही डाउनलोड करतो. जरांगे सारख्या किंवा त्याच्यापेक्षा पुढच्या जरा शिव्या द्यायला आम्ही शिकतो, म्हणजे आमच्याकडे पण येतील. आमच्या 16 मुलांनी आत्महत्या केल्यात, त्यांना तरी काहीतरी मिळेल. त्याच्यानंतर ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत शिष्यवृत्तीचे, ते होईल. ही बोगस प्रमाणपत्रांनी घुसखोरी झाली, त्याच्या या पडताळण्यात जरांगे, म्हणजे आता जरांगे जज आणि कोर्ट झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठी अथॉरिटी मुख्यमंत्र्यांपेक्षा जरांगे झालेला आहे की कोर्टाच्या पेक्षा पण कोर्टाच्या निर्णय पण तुम्ही पडताळण्या परत करा, हा जरांगे म्हणतोय. जे गॅजेट अस्तित्वात नाहीत, आम्हाला या सरकारच्या प्रतिनिधींना विचारायचे, तुम्ही जरांगेकडे चाललेत ना, तर ती जी कोणती तो 3 गॅजेट सांगतोय ना, सातारा, पुणे, त्र्यंबकेश्वर, ते गॅजेटचा आम्हाला फोटो नाही तर एकदा व्हिडिओ तरी येऊन द्या समोर महाराष्ट्राच्या. बाबा हे गॅजेट नक्की आहे, काळं गोरं कसलं आहे, काय, किती मोठं आहे, 1 फुटाचं, 2 फुटाचं, किती पानांचं आहे, ते तरी समजून द्या. एवढं जरांगेच्या पाय घड्या घालायच्या म्हणजे जरांगेला कोणतरी चालवतंय, कोणतरी कोणाच्या तरी विरोधात वापरतंय. पण याला अजेंडा हा ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी. बरं, ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करायचं असं म्हणताय तुम्ही, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची जी मागणी होती ती मान्य होऊ शकते का मग या एकंदरीत या सगळ्यावरून काय वाटतं? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता एससी ऍक्ट 2000 आता 21चा दिलेला आहे, तो अजून अबाधित आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता केंद्र सरकारने दुरुस्ती केलेली 193 EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं आरक्षण आलंय, ते 10% अबाधित आहे. त्यामुळं वेगळं आरक्षण दिलेलं आहे. नेतागिरी आणि त्या माध्यमातून ओबीसी मराठा वाद लावणे,
ध्रुवीकरण करणे आणि बरं. त्याच्यामध्ये तुमचे राजकीय गोल साध्य करणे हे सगळं चालू आहे, पण त्यात भराडला जातोय हा सर्वसामान्य ओबीसी. नक्कीच. धन्यवाद मंगेशजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे आपण बघतोय की सरकारचं शिष्टमंडळ सध्या जरांगे पाटलांच्या भेटीला आलंय. काही दाखले जरांगे पाटील शिष्टमंडळासमोर देत आहेत, काही कागदपत्र त्यांच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहेत. प्रसाद लाड आहे, शंभूराज देसाई आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि उदय सामंत सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आहे. आणि हे शिष्टमंडळ सध्या जरांगेंची समजूत काढण्यासाठी तिथे अंतर्वालीत आलंय. नेमकं काय घडतं तिथला आपण आवाज ऐकूयात.